धर्मेश नयन दोघांनी लवकर या. धर्मेश साठी 500 रुपयाचा प्राइज आहे. नयन साठी मन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. जतीनजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. या नाही त्यांचं नाव घेतलं तर बाबा तेही आता अचंबित झाल्यात की माझं नाव का घेतलेत. तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि नयन अभिनंदन, खूप चांगला खेळ नयनचा पुन्हा तो पाहायला मिळाला. आणि जसं मी म्हटलं की बाबा नयन जास्त खुश नसेल तितका जास्त खुश त्याने कॅच सोडली होती तो झालाय. पण होतं, क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये सर्व काही गोष्टी होत आहेत. नयन खूप चांगला खेळलाय. मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याला दिली जात आहेत. पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला ही घालूनच खेळायचं आहे. शिवांश संतोषची गरज स्पॉन्सर्ड बाय नयनशी मी 2 मिनिटं बोलणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला. नयन अभिनंदन. जास्त काही चर्चा नाही आहेत. या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतं? या स्पर्धेचं आयोजन जय महाराष्ट्र चिखलपाडानं पहिल्यांदा नाईट स्पर्धा भरवल्यात, त्याबद्दल 2 शब्द. खूप सुंदर आयोजन नियोजन आहे. अगदी कमी शब्दामध्ये बोलतायत कारण स्माइल तो छान देतो. 500 रुपयाचं प्राइज आहे ते दिलं जाणार आहे. हार्दिक किनी यांना विनंती असेल जे श्रीकांत भोईर सरांनी लावलं होतं. हार्दिक किनी यांच्या शुभ हस्ते ते दिलं जातात. अभिनंदन. 3 डॉट बॉल हाताळले होते त्यांच्यासाठी 500 रुपयाचा प्राइज मात्र देण्यात आलाय. चला मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला दनसरचा एक गोड आवाज उत्कर्षजी पाटील आणि त्यांच्या जोडीने सफाल्याचे गोड आवाज आमचे मित्र हार्दिकजी किनी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सध्या लीडिंग करतायत आणि त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत ऐकू येईल. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद धनंजय पाटील सर. आणि एका बाजूला नितीन पाटील सर. मैदानाच्या आतमध्ये दुखापतग्रस्त नयन किणी लढला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात काय जबरदस्त बॅटिंग. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांच्या विपक्षात नयनची तोडफोड फलंदाजी. बरेचसे फलंदाज बाद झाले परंतु नयन सांगतात की हरकत नाही, पायाला दुखापत आहे, परंतु ही संधी पुन्हा नाही. जी संधी मिळाली सोनं केलं. नाव होतं नयन किणी आणि ब्रँड होता नांदगडी पाड्याचा अफलातून क्रिकेट. नयन किनीनं मन जिंकली आजच्या रजनीत. याही मॅचला सुरुवात आणि तोही सामना तेवढाच महत्वाचा. या मॅचला मात्र इथून सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत, एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला प्रज्वल आणि साथीनं स्वप्नील. पहिला बॉल प्रांजलसाठी अगदी खोलातला, तिथे क्षेत्ररक्षक होते आणि शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप झाला. कॅच ड्रॉप झाल्यानंतर प्रांजलनं 2 रन हार्दिकजी पहिल्याच बॉलवरती घेतल्यात. पहिल्या बॉलवरती 2 रन्स येत असताना आपण पाहतोय पॉवरप्लेचा बेताज भाष्य आहे प्रांशलला. ज्या पद्धतीनं पॉवरप्लेला फोडण्याचं काम करतो. अनेक वेळा त्याला जेव्हा ओपनिंगला आणलंय तेव्हा ओपनिंगला आल्यानंतर ज्या पद्धतीनं ओपन करत असताना आपण त्याला पाहिलंय. या देखील मॅच मधून तेच एक्सपेक्टेशन असणार. डगआउट मधून पहिल्या बॉलचं केलेली झालाय 2 धावा स्कोरकार्ड वरती. दुसरा बॉल आता हा फ्लिक शॉट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. दुसऱ्याच बॉल वरती प्रचंड क्षमतेने खेळलेला हा फटका षटकार. चांगला फटका केला. खूप चांगल्या पद्धतीने त्या फटक्याला उचलला आणि तदनंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर देखील गेले. आता सध्या 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 रन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत. त्यांचा आता घरपूस समाचार घेतला फलंदाजाने.
इथे देखील कट करायचं होतं या बॉलला. डॉट बॉल येतोय. कमी का अगदी वयाचा हा खेळाडू आणि त्यांना संपूर्ण मग सफाईचं क्रिकेट म्हणा, सफाई प्रीमियर लीग म्हणा, अशा मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे प्रांजल, तो आता देखील या मॅच मध्ये प्रभावी ठरलाय. पुढचा बॉल या ओव्हर मधील आता क्रीजच्या कोपऱ्यामध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. षटकार आल्यानंतर मागचे जे 2 बॉल आहेत सगळ्या टप्प्यावरती त्या ठिकाणी टाकले गेले. सलगचा हा दुसरा डॉट बॉल मैदानामध्ये टाकला होता. अनिकेतच्या माध्यमातून 4 बॉल्स केल्या आतापर्यंत झाल्या. धावा झाल्यात फलकावरती 8. यावर मधील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे, परंतु पहिल्या 2 बॉलवरती ज्या रन्स आल्या होत्या 4 बॉलमध्ये कमीत कमी ते 12 रन्स तरी डिझर्व करतायत. आता हा कमी गतीने टाकला इंटू दी कॅप मध्ये बॅकआउट स्कोर लागला. पुन्हा एकदा बॉल फार वेगन आउटफील्डला फाडत बॉल सीमारेषा पार, चौकार. बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 12 रन, ज्यामध्ये 1 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी रनचा समाविष्ट आहे या 5 बॉल मध्ये. आणि धावसंख्या सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या धावफलकावरती. 4-4 षटकांचं क्रिकेट. एका बाजूला संघ द्वारकामाई चिखलपाडा, विपक्षात ओम साई विराथन. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील बॉलला फक्त दिशा दिली, शॉट पॉइंटला खेळाडू तैनात. इथून बॉलला फील्ड देखील करतील आणि तदनंतर पहिल्या षटकाचा खेळ देखील अखेरीस संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला रणसंख्या 13. चिखलपाडा जय महाराष्ट्राचं हे सुंदर आयोजन आणि आज पहिल्या रजनीत मन जिंकणारी ही स्पर्धा सफाईमध्ये संपूर्ण प्रचलित झाली. आज युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या स्पर्धेला जोडले. संध्याकाळच्या सत्रात अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला स्पेशल भेट दिली आणि चिखलपाडा नगरी दुमदुमली. आज पहिल्या रात्रीतला अगदी आपण शेवटाकडे चाललोय, जिथे हा सामना चालू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आमच्या साथीने हार्दिकजी देखील आहेत. खूप चांगल्या समालोचनात संपूर्ण रजनीत त्यांनी देखील केलं. फक्त समालोचक नाही तर ऍज अ स्कोरर, ऍज अ ग्राफिक्सचा मेंबर, तदनंतर या स्पर्धेचे आयोजक म्हणून देखील ज्यांनी अथक परिश्रम घेतलेत ते हार्दिकजी आमच्या साथीने आहेत. आणि सध्या स्कोर कार्डला धावसंख्या 13. हार्दिकचे कौतुक करणं गरजेचं आहे भाई, त्याने जाम मेहनत केली या टुर्नामेंटला. सनी एसडीएस सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवरती अभि या ठिकाणी दाखल झाला. स्ट्रायकिंग होती प्रांजलला आपण पाहणार आहोत. ही बॅटल, ही फाईट मैदानामध्ये यंगस्टर वर्सेस यंगस्टर मधली असणार आहे. एका बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती अभि, ज्या यंगस्टरची सध्या देखील चर्चा होत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला प्रांजल मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारणारा. पहिलाच बॉल स्वॅप करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल डीप मध्ये. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आलंय म्हणजे या बॅटल मध्ये उत्कर्ष सर इथे अभि हवी होताना पाहायला मिळाला. निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीने आपण पाहतात. अभिषेकचा पहिला बॉल. एका बाजूला प्रांजल सारख्या सेट फलंदाजासमोर ज्याने चांगली गुणवत्ता दाखवली आणि त्याच्या शरीरापासून दूर ठेवणारा बॉल त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला खरा. मिड विकेटला बॉल गेला. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. इथे देखील मिस टाइम कनेक्शन होतं. बॉल पुन्हा एकदा चालला अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे डीप मधनं. दुसरीचा प्रयत्न नाही, योग्य वेळेत नकार दिला. हे 2 फलंदाजांमध्ये असणं गरजेचं आहे आणि ते योग्य वेळेत सावरलं त्यांनी. सध्या 2 बॉलचा खेळ देखील संपला. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 15. 15 रन्स स्कोर करते आपण पाहतो. आजच्या रजनीमधील एक वन ऑफ द बेस्ट ओपनिंग प्लेअर म्हणजे स्वप्नील आणि त्याचबरोबर प्रांजलला आपण पाहतोय. स्वप्नीलचा जर विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं तो रन्स बनवत नाही, परंतु सिंगल डबलच्या साह्याने चांगली साथ प्रांजलला देतो आणि इथे देखील त्याने तेच केलंय. सिंगल मिळेल या बॉलवरती. अभिचं कौतुक करावं लागणार आहे. त्याच्याकडे असलेले व्हेरिएशन, त्यामध्ये लेग कटर, ऑफ कटर, स्लोअर वन देखील चांगल्या पद्धतीने हाताळतो. आतापर्यंत स्लोअर वन कुठेतरी मागील 3 बॉल मध्ये पाहायला मिळाला नाहीये, परंतु लेग कटर, ऑफ कटर असो, त्याचबरोबर गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर बॉल बाउन्स होणं असो, हे सर्व काही बॉल या गोलंदाजाकडे अवेलेबल आहेत. निश्चित स्वरूपात ते सगळे चेंडू त्याने वापरलेत या षटकात. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलर स्वतः आलेत बॉलच्या खाली आणि शेवटच्या क्षणाला फलंदाज इथे बॉल कॉट अँड बोल्ड. खूप चांगल्या पद्धतीनं इथे गोलंदाजी झाली आणि अभिषेक फलंदाजी करणाऱ्या संघावरती, कारण त्यांना मोठे फटके शोधू दिले नाही. 4थ्या बॉलवरती प्रेशर वाढत गेलं कारण धावा यायच्या कमी झाल्या आणि त्यावेळेला प्रेशरच्या काळात काही जण इथून खऱ्या अर्थाने निखरतात, काही जण बिखरतात आणि सध्या हा फलंदाज बाद झालाय. विकेटचं पतन गॉन.
4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. आता नवीन फलंदाज चिखलपाड्याचा सुपरस्टार जयेश गरतला मैदानावरती आपण पाहतोय आणि तो आता दाखल झालाय. अजूनही 2 बॉल मैदानामध्ये बाकी आहेत. अभिचं कौतुक करावं लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाली नव्हती, स्टार्ट चांगली मिळाली होती, परंतु या ओव्हरमध्ये पूर्णपणे तो मोमेंटम आपल्या बाजूने खेचलाय. जास्त वेगाने टाकला. इथे देखील चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन मिळेली या बॉलवरती. स्ट्राईक रोटेट होते. हे देखील एक महत्वाची बाब मैदानामध्ये आपण पाहतोय. म्हणजे डॉट बॉल आलेले नाही आहेत, विकेट गेले. आता जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल प्रांजल आता शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक आपल्या जवळ ठेवेल सिंगल घेऊन की मोठा फटका खेळेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. निश्चित स्वरूपात आता मागील षटकामध्ये विकेट आले, त्यानंतर आपण पाहतो मागील बॉलवरतीच विकेट आली. त्यानंतर या षटकातील तो शेवटचा बॉल आहे. सावध पवित्रा घेईल की मोठ्या फटक्याकडे जाईल प्रांजल सांगतात की मोठ्या फटक्याकडे जाईल आणि त्यावेळेला चेंडू बराच काळ हवेत देखील आलाय आणि तिथून क्षेत्ररक्षक अगदी नाही पोहोचू शकले. दुसरीसाठी पलटलेत वेगानं. 2 रन इथे देखील परिपूर्ण होत्या. 2 षटकांचा खेळ योग्य पद्धतीने संपला. रणसंख्या फलकावरती 19-19ला 1 धक्का अशी बॅटिंग करत असताना द्वारकामाई चिखलपाडा संघाची स्थिती बघायला मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, बघत राहा जय महाराष्ट्र चिखलपाडा चषक 2026 ची पहिल्या रात्रीतला अगदी आपण पाहतात हा सेकंड लास्ट मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये विकेल आपण पाहतो. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता मागील 2 ओव्हर्स मध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये स्टार्ट चांगली मिळाली होती द्वारकामाई चिखलपाडा टीमला, परंतु मागील ओव्हरमध्ये झालेला कमबॅक आणि इथे अभिने ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जणू काय पहिल्या षटकामध्ये रन्स आलेल्याच नाहीयेत. कुठल्या प्रकारचं प्रेशर नव्हतं, तो ताण तणाव नव्हता. मागील ओव्हरमध्ये अभिला आपण पाहिलं, त्याचे फ्रस्ट्रेशन त्याचे रिॲक्शन सर्व काही सांगून जात होते. आता या ओव्हरमध्ये विकीला गोलंदाजी मार्कवरती आणला गेले. राईट आर्म सिमरचा वापर तिसऱ्या षटकामध्ये केलाय. समोर लॉफ्ट केलाय, फोर्स केलाय, परंतु डिस्टन्स मिळालेला नाहीये आणि या देखील मॅच मध्ये जयेश करत फ्लॉप शो गॉन. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये 40 वर्षांनी 1 दिवस असं ज्यांचं वयवर्ष ते विंकुश म्हात्रे ह्या सध्या दाखल झालेत. आज 12 वाजून गेलेत, म्हणजेच खऱ्या अर्थानं 40 वर्ष काल पूर्ण केली आणि आज 40 वर्ष 1 दिवस या कालावधीमध्ये तेही आलेत. ते सांगतील की कॅल्क्युलेशन फार जास्त चालते की काय कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि तेच विंकुश म्हात्रे याच गावचे उपसरपंच साहेब दाखल झालेत. फार अपेक्षा आहेत आजच्या दिवसात त्यांना इथून चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. एका बाजूला प्रज्वल सारखा खेळाडू त्यांच्या साथीने आहे, एका बाजूला 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि एका बाजूला एक 22 ते 18 वर्षाचा युवा खेळाडू प्रांजल त्यांच्या साथीने आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती विकेट देखील मिळाले. 3 पंचांच्या दिवसात खूप चांगल्या पद्धतीने एका बाजूला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत ब्रँड ऑफ सरावली अनेक वर्ष क्रिकेट खेळत असताना आणि तदनंतर महेंद्रदादा भोईर असतील, नितेश कदम सर असतील आणि हिरेकर सर तेही दाखल झालेत. मॅचकडे जाऊया. फटका खेळल्या पहिल्याच बॉलवरती बॉल चाललाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मधनं आलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होतं तैनात. सिंगल मिळाली आणि पहिली धाव आत्मविश्वासाची विंकुश म्हात्रे यांनी देखील घेतली. हार्दिकजी 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला 20 रन 2 गडी बाद. 20 फलकावरती रन्स पूर्णपणे थांबलेत. आता प्रांजलवरती ती जबाबदारी असणार आहे. दुसऱ्या बाजूला विंकुश यांना आपण पाहतो फिनिशिंग टच चांगले देतात विंकुश. या मॅच मध्ये देखील तेच करायचंय. कमी गतीने टाकला, पिक करू शकलेला नाहीये. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल फिल्डर शैलेश निवल वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि आता प्रांजल देखील तंबूच्या आसऱ्याला पडत असताना बिग विकेट, बिग लॉस गॉन.
विकेट देखील या ओव्हरमध्ये विकेट घेतल्यात. 2 विकेट आतापर्यंत या ओव्हरमध्ये गेल्यात. धावा झाल्यात फलकावरती 20 रन्स. स्कोर करते आपण पाहतो एकंदरीत 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. षटक क्रमांक 3 सध्या प्रगती पथावरती आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये जर आपण मागील 3 बॉलमध्ये पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं कामगिरी सुरू आहे. उत्कर्ष सर, पहिल्या षटकामध्ये ज्या फ्लोनं रन्स आल्या होत्या एकंदरीत 13 रन्स आपण पाहिल्या होत्या. तिथे प्रांजल आणि स्वप्नील होते. त्यानंतर स्वप्नील देखील बाद झाले, प्रांजल देखील बाद झाले आणि जयेश देखील बाद झाले. आता विंकोशवरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. अगदी बरोबर आणि ती जबाबदारी आता तुम्हाला घेऊन चालावीच लागेल, उचलावं लागेल संघाला. संकटाच्या काळात जो संघाला उचलून घेईल तो खऱ्या अर्थानं संघासाठी संकटमोचक, संघाचा तारणहार आणि तो रोल आता विंकोजी म्हात्रे यांना उचलावा लागेल. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॉल बाहेरच्या बाजूने जाणारा चेंडू होता. पंच अगदी आपण पाहतात नितेश कदम सर दर्शवतात आम्हाला व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या साह्याने धावांची गती आता 21. या षटकात बॉलचा खेळ झाला 3 हार्दिकजी आणि व्हाईट बॉल हा खऱ्या अर्थाने मी म्हणेन की काही गरज नव्हती या बॉलची. फ्रेश फलंदाज होता, तुम्ही खेळपट्टीवरती चेंडू योग्य हाताळणं गरजेचं होतं. व्हाईट बॉल आला. बॅटची कडा तडकीने घेतल्या विकेट किपर पासून दूर तडकीने बॉल पाहायला मिळाला. आता काही क्षणांसाठी विंकोश म्हात्रे यांचा श्वास देखील थोडासा थांबला असेल, कारण डेंजर एंडकडे बरोबर बॅटिंग स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर स्ट्राईक घेण्याकरिता विंकोश म्हात्रे आले होते आणि तिथे जर का डायरेक्ट हिट झाला असता तर तिथे विकेट धोक्यामध्ये होते. सिंगल मिळते या बॉलवरती. धावा झाल्यात फलकावरती 22. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही 2 बॉल अडकीने बाकी आहेत तिसऱ्या षटकामधील. जय महाराष्ट्र आयोजित चिखलपाडा चषक आज ही पहिली रजनी या स्पर्धेची आपण पाहतोय. अर्ध्या विकेट वरती टाकला होता. पीक करू शकलेले नाहीयेत, वेग जास्त देत नाहीयेत. आता डायरेक्ट हिट अलवाज डेंजरस. डायरेक्ट हिट काम फिट विकेट जातोय गॉन. फलंदाज बाद झालेत आणि नवीन फलंदाज दाखल देखील झालेत मैदानाच्या आत. इथे द्वारकामाई चिखलपाडा हा संघ थोडासा अडचणीत यायला लागलाय, कारण षटक क्रमांक 3 चा खेळ इथून आपल्याला पाहायला मिळतोय, जो आता शेवटचा बॉल बाकी आहे. आणि त्या शेवटचा बॉल बाकी असताना म्हणजे 17 बॉलचा खेळ झाला. 22 रन फलकावरती आहेत. रात्रकालीन क्रिकेट आहे, जिथे आपण पाहतात गोलंदाजी जर अचूक राहिली तर सामन्यामध्ये तुम्ही देखील येऊ शकता, परंतु 4 षटकांमध्ये लढण्यासाठी किमान 35 ते 40 ही तुमची फायटिंग टोटल असायला हवी. मागील मॅच मध्ये देखील चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. इथे देखील येता क्षणी पहिलाच बॉल खेळत असताना बॉलला खूप चांगलं शार्प टर्न, लेग ब्रेकचा तिखट मारा राहिला आणि त्यानंतर हे षटक देखील संपलं. 3 षटकांचा खेळ खूप छान पद्धतीने संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर तिसऱ्या षटकात फक्त 4 धावा ज्यांनी खर्च केल्या आणि जबरदस्त गोलंदाजी केली, ही त्यांची आहे गुणवत्ता. गोलंदाज होते तिसऱ्या षटकात विकीने केलं इथे योगदान चांगलं. आता 6 बॉलचा खेळ आहे, करो या मरो आणि या कंडिशन मध्ये तुम्हाला जिथे अफलातून क्रिकेट दाखवण्याची योग्य वेळ आहे. 6 बॉल मध्ये रन करा आणि त्यानंतर एक इथून 18 ते 20 रन आले मजा येईल, परंतु ते होतील का हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. चिखलपाडाचं हे सुंदर असं देखणं आयोजन, नवनाथ यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. श्रीकांत सरांचं मनपूर्वक धन्यवाद. हार्दिकजी किणी यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद, ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला आवाज देण्याची संधी प्राप्त करून दिली. 10 तारखेसाठी निमंत्रण दिले खरं, परंतु अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा आम्ही घेतलेली आहे, पालघर वेऊर चषक, त्यामुळे यायला जमेलच असं नाही, परंतु ट्राय करणार जरूर. परंतु आज या आयोजकांना खऱ्या अर्थानं मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही या स्पर्धेसाठी मला निमंत्रण दिलं. शेवटचे इथून 6 बॉल या पहिल्या इनिंग मधले 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 22 धावा ह्या धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल आता बाकी आहेत. शैलेश निवलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या बाजूला विंकोश मात्र हेवी स्लॉग हिटर आहेत आणि या सिच्युएशनला ते हेवी स्लॉग हिट आता खेळावे लागणार आहेत.
विंकोशांची स्ट्रेंथ काय आहे आणि विंकोशांचा वीक पॉइंट काय आहे चांगलंच माहिती आहे शैलेश निवलला. आणि बरोबर कमी गतीने टाकलेला बॉल त्याच्यावरती मिळालेली विकेट पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून विंकोश मात्र गॉन. इथे खऱ्या अर्थाने अर्धा विकेटला बॉल होता. आता इथून जे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रेक्षक जे बसलेत ना खेळाडू ते सांगतात विंकोश मात्रे हा बॉल कसा मिस करू शकतो कारण त्यांचं वय आता 40+ झालं. हाही एक गमतीचा भाग त्यांनी मांडला. परंतु अर्धा विकेटला बॉल होता. तो बॉल त्यांनी स्वाभाविकतेने ज्या वेळेला तुम्ही दिवसाचं क्रिकेट मी त्यांना पाहिलंय आणि नाईट क्रिकेटमध्ये देखील पाहिलंय त्यावेळेला मोठे फटके या बॉलवरती ते खेळतायत परंतु आता नाही खेळू शकले. आणि तदनंतर 22 वरती अर्धा संघ गारद झाला. द्वारका माई चिखलपाडा या संघाची सध्याची स्थिती ही अडचणीतली आहे. 5 बॉलचा खेळ बाकी. हार्दिकजी या 5 बॉलमध्ये धावा तुम्हाला शोधाव्या लागतील त्याही खोऱ्यानं. अदरवाईज 30-35चा सामना प्रतिस्पर्धी संघाकडे चांगली गुणवत्ता त्यांच्याकडे तोडफोड एक डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये शैलेश निवळ देखील कामाला आहेत. हो नक्कीच. आणि बॉलिंग देखील आता चांगली करतायत शैलेश. आणखी एक चांगला बॉल स्लॅश केला. या बॉलला इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न थ्रू दी थर्ड मॅन. चाललाय बॉल फार वेगानं आउटफिल्डला फडत सीमारेषा पार चौकार. मैदानामध्ये करणने देखील सूत्र हातामध्ये घेतलं आणि पहिल्याच बॉलवरती स्ट्रायकिंग होती आल्यानंतर चौकार मारलाय आणि याच पद्धतीने रन्स बनवावे लागणार आहेत कृष्ण सर. निश्चित स्वरूपात अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात या वेळेला फटका खेळायचा होता परंतु या वेळेला बॉलची लाईन ऑफ लेंथ बदलवली कारण मागील बॉल जो थोडासा हाफ ट्रॅकर जरायला त्याच्यावरती स्लॅश केलं जो तुम्ही उल्लेख केला बॉलला थर्डमॅनला पाठवलं. मग त्यानंतर काय करायचं तर त्यावेळेला शैलेशने अगदी खोलातला बॉल घेऊन आले आणि त्यावेळेला अतिशय चांगला चेंडू हा त्याने देखील हाताळला. हार्दिकजी कमबॅक चांगला झाला मैदानामध्ये. शैलेश देखील एक चतुर्चला गोलंदाज आहे. कमबॅक कसं करावं त्याला चांगलंच माहिती आणि ते मैदानामध्ये केलंय. आता ऑप्शनमध्ये शफल होऊन फाईन लेगला पिक केलं या बॉलला आणि सरळ बॉल तरी फाईन लेगला फिल्डर स्पेशली करणसाठी ठेवला होता कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील चांगलंच माहिती आहे जो करण मैदानामध्ये बॅटिंग करतोय थर्डमॅन आणि फाईन लेग मध्येच मोस्टली रन्स बनवतोय आणि त्याचमुळे फाईन लेगला फिल्डर अडकीने लावला होता. 1 रन मिळते या बॉलवरती. आता शेवटचे 2 बॉल बाकी राहिलेत. 27 स्कोरकार्ड वरती शेवटच्या 2 बॉलमध्ये अजूनही रन्स हव्यात आणि त्या रन्स गरजेचे आहेत. अगदी बरोबर. हार्दिकजी एक मोठा षटकार असायला हवा कारण 35ची वेज जर ओलांडली मजा येईल मॅचमध्ये. रनचेज मध्ये देखील थोडंसं कठीण जाईल प्रतिस्पर्धी संघाला कारण द्वारकामाई चिखलपाडा या संघाकडे गोलंदाजी देखील तेवढीच ताकदीची आहे. परंतु ओम साई विरातन जो मी उल्लेख केला ना तोडफोड डिपार्टमेंट मध्ये त्यांच्याकडे शैलेश निवळ हा खेळाडू कार्यरत आहे. त्या अनुषंगाने त्या 35 धावा सेफ नसतील परंतु लढण्यासाठी त्या पूरक आहेत. पाहूया क्रिकेटचा खेळ. क्रिकेटच्या खेळाला कधी नेम बदलायचा नेम नाही. क्रिकेटचा खेळ सातत्यानं प्रत्येक बॉल मागे कहाणी वेगळी लिहत असतो. षटकातील पुढचा बॉल. डाव्या हाताचे फलंदाज रेडी आहेत. त्यांच्या अगदी स्टंप्सच्या वरनं बॉल चाललाय. रनआउटची संधी बनली. फलंदाज बाद झाले. अगदी नॉन स्ट्रायकिंग एंड वरनं आले तर खरे स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्याच आधी अगदी आले पोहोचले आणि त्याच्या आधी त्यांच्या साथीदारांना सांगितलं की मोये मोये नाही संधी मिळणार तुला. तेही बाद झालेत. विकेटचं पतन. गॉल. यांचं कौतुक करावं लागेल. तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळाले महेंद्र भोईर यांचं कौतुक करावं लागेल ज्यांनी पाहिलं वेळेत आणि तदनंतर दर्शविलं की पुन्हा एकदा चेक करायचं आणि त्यावेळेला हा फलंदाज कुठला बाद आहे ते त्यांनी दर्शविलं. हार्दिकजी आता बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 5 अगदी शेवटचा बॉल आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल त्याच्यावरती प्रति करतातच मुन्ना स्ट्रायकिंग होती पाहायला मिळतो. 27 धावा फलकावरती लास्ट बॉल या फर्स्ट इनिंग मधील. शेवटचा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. स्वतः गोलंदाज जीवाची आकांक्षा करतो. 1 रन मिळेली या बॉल होती. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसऱ्या रन वरती विकेट गमवावी लागणार आहे. 28 धावा स्कोरकार्ड वरती रनआउटच्या माध्यमातून विकेट गेले आणि 29 धावांचे टार्गेट समोर सेट केले गेले. 29चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते.
मैदानावरती उतरा. 29 धावांचा पाठलाग या ठिकाणी 4 षटकांमध्ये करायचं आहे. आता हिरन चेस थोडीशी लवकर पूर्ण होते की आता हिरन चेस अवघड होते. 2 बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला विकी आणि त्याच्या सोबतीनं अनिकेतला पण पाहतोय. ओपनिंग पेअर चांगलं आहे, कारण मागील 2 सामन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर उत्कर्ष सर आपण एक गोष्ट ऑब्झर्व केलंय, रन्स चेज होत असताना एक चांगली मदत आणि एक तो प्लस पॉइंट या ठिकाणी होमसाई विरथन टीमच्या बाजूने आहे. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर द्वारकामाई चिखलपाडा टीम लास्ट मॅच मध्ये देखील रन्स डिफेंड करताना जिंकलाय. आता दोन्ही टीमचा जो की फॅक्टर आहे तो इथे नक्की ऑन असणार आहे. निश्चित स्वरूपात खूप चांगलं तुम्ही विश्लेषण केलं. आता जे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला एक संघ चेस करताना जिंकला, एक संघ डिफेंड करताना जिंकला. या मॅच मध्ये टार्गेट थोडंसं कमी आहे मी म्हणेन, कारण 29 झाले आणि 29चं जे टार्गेट आहे त्या 29च्या टार्गेटसाठी इथून तुम्ही कुठल्या पद्धतीनं स्ट्रॅटर्जी सेट करता. बघा पहिलं षटक, पहिल्या षटकात किमान 9 ते 10 रन विदाऊट लॉस आले तर बॅटिंग करणारा संघ 100% या मॅच मध्ये पुढे राहील. परंतु इथून गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर मॅच मध्ये यायचं असेल तर पहिल्या षटकात 2 ते 3 धक्के द्या, 5च्या स्कोर कार्डला 8 ठेवा, तर तुम्ही देखील या मॅच मध्ये येऊ शकता. मित्रांनो पाहूया आता काय घडतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. जयेश गोड गळ्याचे धनी आणि सध्या क्रिकेटपटू देखील उत्तम. पहिलाच बॉल बॅटची कट, फलंदाज बाद, सुरुवात अगदी जबरदस्त. नाव आहे जयेश घरत, खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती मिळाली विकेट. का गणाशेट अगदी प्रेमात पडलेत की काय, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल त्यांनी जिथे बीट नसते चालतील सॉन्ग मध्ये त्यांनी फिलिंग इथे इमोशन मांडल्या. आणि ते गणेश शेठ सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. छाती 3 इंच बाहेर, ज्या वेळेला नावामागे शेठ हे लागतं त्या वेळेला, आणि ते गणेश शेठ आमच्या साथीने आहेत, एन्जॉय करतात क्रिकेटला. चांगली गोलंदाजी, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. जयेशने सांगितलं की 29 धावा ज्या वेळेला आम्ही ठेवतो त्यावेळेला आम्ही गोलंदाजी अचूक घेऊन येतो. हार्दिकजी 2 बॉल आणि 2 बॉल देखील डॉट, त्यामध्ये 1 विकेट. बॉलिंग करत असताना तो कॉन्फिडन्स मागील 2 बॉल मध्ये दिसून आलाय जयेश गरजच्या माध्यमातून, आणि दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी ठेवले गेलेत. मोस्टली जे बॉल आहेत ते शॉर्ट ऑफ लेन त्या ठिकाणी हाताळले जात आहेत आणि त्यामध्ये वेग देखील जास्त दिला जातोय. हा देखील बॉल बाउन्सर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. आता इथे चांगलं टार्गेट केलंय, यंगस्टरला टार्गेट केले गेले. जयेश कडे अनुभव चांगला आहे, एक्सपिरियन्स कॅम्पेन आपण पाहतोय, आणि तोच अनुभव जयेश आता कामी लावत असताना मागचे दोन्ही बॉल परफेक्ट टप्प्यावरती त्या ठिकाणी ठेवले गेलेत. फ्रेश आलेला बॅटर आणि त्याच्या विरोधामध्ये जे एक जाळं रचलं गेलंय, जाळ्यामध्ये फसवायचंय, परंतु या बॉलवरती पिकअप शॉट बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगला जयेश गरजच्या विरोधामध्ये पलटवार षटकार. गणेश शेट इज ऑन फायर. सध्या 4 बॉलचा खेळ संपला आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 6. काय फटका खेळला नेत्रदीपक. अगदी आपण पाहतात जसं आकाशातून तुटता तारा तुटतो त्या पद्धतीनं त्या बॉलला फेकलं याही वेळेला. आता प्रचंड वेग. मागील बॉलच्या तुलनेमध्ये जर उल्लेख केला तर हा चेंडू खूप चांगला होता, कारण या आधीचा बॉल होता तो शरीरावरती येणार होता, त्या बॉलला पिकअप केलं, बॉलला पाठवून दिलं बाहेर, आणि तदनंतर हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळत असताना जयेश घेरत. आतापर्यंतचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज बॉल तरी पाहायला मिळाला मागील 5 बॉल मधील, आणि आतापर्यंतचा हा सर्वाधिक कमी गतीने टाकलेला हा बॉल होता. 5 बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 7. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल.
पहिले 3 बॉल सर्व काही व्यवस्थित, चौथ्या बॉलवरती जो षटकार आला तो कुठेतरी महागात पडतोय. हा देखील शॉट ऑफ लेंथ वेगानं लेग कटर मैदानामध्ये टाकला होता. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. धावा झाल्यात फलकावरती 7. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 22 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश गरतला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शॉर्ट लेग मध्ये अंकुश भोईर आहेत. आज पुन्हा एकदा त्यांचा बॅटफेस सुरू झाला आणि त्या डाऊनफॉल मधून आता बाहेर निघणं अंकुशला कठीण झालंय. मनोमनी ते देखील स्वतःला सांगत असतील, मेरी जवानी के सुना दो किस्से, ये जो दुश्मन है मेरे पैर दबाएंगे. 18 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. 7 धावा स्कोरकडे होती लागल्यात आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश गरतला आपण पाहतोय. एक मिस्ट्री बॉलर आहे अंकुश आणि ती मिस्ट्री आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये वापरावी लागणार आहे. ते रहस्य बॉलिंग मधील दाखवावं लागणार आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. निश्चित स्वरूपाचे अंकुश आता दाखल झालेत गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल ऑन साइडला बिटवीन द गॅप ढकललाय खरा. तिथे आहेत प्रांजल मिड विकेटला बॉलला प्रोटेक्शन देतात आणि जो तुम्ही उल्लेख केला अंकुशचा की आता सध्या खराब फॉर्मची झुंज घेतात, परंतु एक काळ त्यांनी अनेक फलंदाजांना मुख्य खेळपट्टीवरती शरणागती पत्कारायला लावलेली गोलंदाज ते आहेत अंकुश. पहिला बॉल त्यांचा इथून सिंगल बघायला मिळाली. दुसरा बॉल या ओव्हर मधील राऊंड द विकेट. बॅकफुलला जाऊन स्लॅश केले इनफिल्ड वरून ओव्हर दी पॉइंट. सरळ बॉल चालला सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. फक्त त्या फटक्याच्या मागे लिहिलं होतं क्लास आणि नाव होतं अभिषेकचा क्लास. जबरदस्त फटका. गणेश शेठ फक्त बघत राहिले त्या फटक्याला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे हा आता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. आता इक्वेशन जर तपासून पाहिलं हार्दिकजी तर 16 बॉल आहेत. 16 बॉल मध्ये रन करायचे आहेत 17. समीकरण आता जवळ येत चाललंय या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही बॉलला फुलर लेनचा बॉल आहे. बॉल चाललाय डीप मध्ये. पुन्हा एकदा प्रांजल त्या बॉलला फील्ड करतील. मिळते सिंगल. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये रन करायचे आहेत 16 हार्दिकजी. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी 16 रन्सची गरज आहे आणि एक चांगली पार्टनरशिप देखील मैदानामध्ये बिल्ड होऊ लागले, कारण शून्यावरती विकेट गेला होता. इथून ही पार्टनरशिप चांगल्या पद्धतीनं पुढे जात असताना पाहायला मिळते आणि आता सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे. सिंगल डबल्सला इथे जास्त प्राधान्य दिलं जात आहे. मागच्या बॉलवरती देखील सिंगल आली होती. पुन्हा एकदा अनिकेत स्ट्रायकिंग होती आल्यानंतर सिंगल त्याने घेतली. आता समीकरणाचा जर विचार केला तर 14 बॉल आहेत. 14 बॉल मध्ये विजयासाठी 15 धावांची गरज. शॉट ऑफ लेंथ बॉल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये या बॉलचं काउंटिंग होत असताना पाहायला मिळेल. आता रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला आपण अभिला पाहतोय, आधी बॉलिंग मध्ये परफॉर्म चांगला केला, आता बॅटिंग मध्ये 11 वरती खेळतोय आणि त्यामध्ये आता अजून काही रन्स ऍड होतील. बॉल फाईन लेगला त्या ठिकाणी जातोय अक्षय. फाईन लेगला एकच रन या बॉलवरती मिळेल. 13 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज. समीकरण सोपं होत चाललं बॅटिंग टीमला. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये रन करायचे 13. अतिशय सुंदर पद्धतीनं या स्पर्धेतील आजचा पहिली रजनी पहिल्या रात्रीत आणि खूप चांगल्या पद्धतीनं या मॅचेस राहिल्या. वाह काय फटका आहे. टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती सध्या हे फटके चर्चेत आहेत आणि नो लुक स्ट्रोक अर्थात प्रदीप पाटील यांची आठवण झाली आणि हा फटका सरळ स्टँड अँड डिस्पॅच क्लास षटकार. हॉट शॉट ऑफ द नाईट आतापर्यंतचा हा सर्वाधिक सुंदर फटका फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळाला. नो लुक धावा बुक केला आणि 6 रन्स त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळाला.
आता विजयासाठी जर समीकरण आपण पाहिलं तर 7 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रांजलला या ठिकाणी आणलंय ओव्हर नंबर 3 मध्ये. 12 बॉल मध्ये 7 रन्स रोखायचे. दुसऱ्या बाजूला अभिषेकला आपण पाहतोय त्याच्या सोबतीनं अनिकेत आहे आणि अनिकेतच्या बॅट मधून आजच्या नाईट मधला सर्वाधिक सुंदर फटका मागच्याच ओव्हर मध्ये आलाय. पहिलाच बॉल शॉर्ट लेगला शतशक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती. आता विजयासाठी 11 बॉल आणि 6ची गरज. 11 बॉल आणि 6ची गरज. मागील फटका आणि त्या फटक्याने या मॅचचं सरळ समीकरण आपल्या बाजूनं वाकवलं झुकवलं. खूप चांगल्या पद्धतीचा फटका होता. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 1000 वेळा बघत राहू असा हा फटका. नेत्र दीपक स्ट्रोक. त्याच फटक्यावरती चर्चा करावीशी वाटते कारण त्या फटक्यामध्ये तेवढा दम होता अनिकेतचा. इथे देखील आपण पाहतात फटका सॉफ्ट हँड केला. फक्त जेंटल पुशच्या साह्याने सिंगल मिळवले आणि या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला गती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच आतापर्यंत 24 अवघ्या गरज आहे. 5 धाव्यांची बॉल आहेत. हार्दिकजी 10 मध्ये रन करायचे आहेत 5. 10 बॉल आणि विजयासाठी 5 धावांची गरज. सर आपण टॉस साठी दिव्यांश 11 नांदेड पर टीमचे कॅप्टन. सामना संपल्यानंतर आपण त्वरित टॉस ठिकाणी करणार आहोत. 10 बॉल 5ची गरज. आता चांगला बॉल मैदानामध्ये टाकला होता परंतु इथे विकेट किपर बीट झाल्यात आणि त्यानंतर बॉल फार वेगानं लेग बाईजच्या माध्यमातून 4 रन्स मिळतील. आता विजयापासून 1 पाऊल दूर. फक्त एका धावेची गरज या मॅचला जिंकण्याकरिता आणि ओम साई विराथन. अगदी घरच्या मैदानात पराभव कोणालाही पसंत नसतो परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेप्ट कराव्या लागतात. कधी जिंकावं लागतं, कधी हरावं लागतं, कधी जिंकण्यासाठी फार मेहनत करावी लागते, कधी पदरी सहजासहजी देखील सुख येतं. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये इथून पराभवाचे धक्के सहन करावे लागतील. अवघ्या 1 रनची गरज आणि आजच्या दिवसातील हा सामना अत्यंत महत्वाचा. नेक्स्ट मॅच मध्ये नांदगडी पाडा हा देखील ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. एकाच गावातील ते 2 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु या मॅच मध्ये आता सध्या इक्वेशन दिसते असं की 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयाची 1 रन या बॉलवरती येईल की प्रतीक्षा आणखीन करावी लागेल. येईल इथे मात्र मोठा फटका आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर आणि विजयाचा शंखनाद ओम साई विराथन या संघाने मात्र केले. बॉल सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. तो आलाय चौकार. आजच्या रजनीतलं समालोचन इथून संभवतोय आणि तुमची घेतोय रजा. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.